ठाणे जिल्ह्यात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत 2365 केंद्रावर परीक्षा संपन्न। जिल्ह्यात 25,976 असाक्षर परीक्षार्थींनी दिली परीक्षा। केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-23 ते सन 2026-27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील 15 वर्ष व त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता, वाचन, लेखन व संख्याज्ञान विकसित करून त्या व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने नोंदणी झालेल्या असाक्षरांची सन 2024-25 मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात आली। ठाणे जिल्ह्यात परीक्षा केंद्राची संख्या 2365 होती। फ्लॅट परीक्षेस बसलेले असाक्षर महिला 20,219 तर पुरुष 5,757 असे एकूण 25,976 असाक्षर परीक्षार्थींनी परीक्षा दिली आहे। या परीक्षेत आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इत्यादी बाबींचा समावेश होता। स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करता येतील। त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात 25,976 असाक्षर परीक्षार्थींनी परीक्षा दिली। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यावेळी परीक्षा केंद्रावर परीक्षेकरिता उपस्थित झालेल्या परीक्षार्थ्यांना ओवाळून गुलाबपुष्प व गोड खाऊ देऊन सुंदर रांगोळी रेखाटून स्वागत करण्यात आले। सर्व परीक्षा केंद्रावर आनंददायी व उत्साही वातावरण होते। परीक्षा कामकाजाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे गगनकुमार कामत यांची ठाणे जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली होती। गगनकुमार कामत यांनी परीक्षा कालावधी दरम्यान मीरा भाईंदर मनपा आणि ठाणे मनपा येथील निवडक परीक्षा केंद्रांना भेट देऊन नवसाक्षरांच्या सहभागाबाबत समाधान व्यक्त केले। ठाणे जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते। तालुका स्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी या अनुक्रमे तालुका नियामक आणि तालुका कार्यकारी समितीचे अध्यक्षांसह प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे तसेच 6 महानगरपालिकांचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, 5 पंचायत समित्यांचे गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक व विशेष शिक्षक यांनी शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांच्या मदतीने नवसाक्षरांच्या परीक्षेची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली।